नमस्कार, आदाब, जय भीम, सत श्री अकाल. मित्रांनो, काही दिवस पूर्वी रामगिरी महाराज जिल्हा नाशिक येथे हे हजरत मोहम्मद पैगंबर जे सर्व जनतेचे नाही पूर्ण जगभरात त्यांनी शांतीचा प्रेमाचा संदेश दिला आणि इस्लाम धर्म पण प्रेम आणि शांतीचा संदेश देतो अशा एक मोठ्या हस्तीवर रामगिरी महाराज यांनी भयाळ वक्तव्य केलं आहे. या वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बाबळी येथील काही आपले लोक इथं पोलीस स्टेशनला रामगिरी महाराज याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाले आहे. नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊ. बताइए आपने किस लिए दिया? ये जो रामगिरी महाराज है नासिक के, तो इन्होंने हमारे गुरु पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी किया, तो इसके लिए इसके ऊपर कार्रवाई होना चाहिए. इसके लिए आज हम पुलिस स्टेशन के अंदर निवेदन देने के लिए आए थे, तकरार करने के लिए आए थे. थानेदार साहब के पास हमने तकरार किया और इसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, हमारे सब मांग है. ये निवेदन किसके तरफ से था? ये मतलब तकरार जो किया आपने किसके तरफ से, इसमें क्या उल्लेख किया हुआ है? इसके अंदर यह है कि हमारा एक ग्रुप है दरियापुर का, हेल्थ ग्रुप है. इसके अंदर फार्मासिस्ट लोग हैं, डॉक्टर लोग हैं और बाकी के और गांव के नागरिक हैं. ये सब मिलकर हमने एक मतलब तकरार किया पुलिस स्टेशन के अंदर. तो हमारी यही मांग है कि इस पर कार्रवाई होना चाहिए. हमारे नबी की शान में ऐसी गुस्ताखी कोई भी करते रहेगा, ऐसा बार बार ऐसा मतलब कोई ऐसे इसको सस्ता नहीं पकड़ना चाहिए ना. तो हमारे नबी की शान में गुस्ताखी करेगा और हम ऐसे बैठेंगे. इसके लिए हमने एक गाँव के अंदर से एक पहल करे और एक तक्रार किया है यहाँ पर. मित्रांनो, हे डॉक्टर साहेब आपल्यासोबत होते आणि यांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. यांचं हेच म्हणणं आहे की बाबा आमच्या मुस्लिम बांधवांची भावना दुखावली गेली आहे आणि असे भयाळ व्यक्तित्व असे एक जे एक विशेष समाजाचे ज्यांच्यावर लोक विश्वास करतात त्यांचं म्हणणं एक महत्त्वाचं असते आणि त्यांच्यावर लोक अंमलबजावणी करतात. तर अशा एक पद्धतशीर माणसाने एक महाराजाने असा भयाळ व्यक्तित्व असं कासाठी केलं आणि त्याच्यावर अजून दुर्दैवी गोष्ट हे आहे का आपले महाराष्ट्राचे मोठे नेते हे त्या महाराजाच्या पाठीशी उभे राहतात. तर हे खूप निंदनीय आहे. अजून आपल्यासोबत इथं काही राजकारणी लोक पण जोडलेले आहेत. इथं गुड्डू पटेल आहे बाबळीचे राष्ट्रवादीचे, त्यांच्याशी चर्चा करून या. गुड्डू पटेल, काय के बारे में निवेदन था? बरोबर. तर मी सांगतो की जे गुंडू बाबा महाराष्ट्राला ज्याचं नाव आहे रामगिरी, त्या रामगिरीवर मी जे भयाळ वक्तव्य केलं आहे सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमची मागणी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माहिती नसताना तुम्ही लोकांचे डोके फिरवण्याचं काम करतो. यांचा उद्देश असा होता फक्त इलेक्शन समोर आहे, हे समोर आहे, हे एजंटशिप करतात असे लोक. माझ्या म्हणणं आहे सर्वांची भावना, हिंदूची आहे, मुसलमानांची आहे, दलितांची आहे, महादलितांची आहे, सर्वांची भावना असताना भावनांची यांनी खेळ केलेला आहे. आम्ही यांचा निषेध करतो. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की असे खोटे लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन करू. कारण कसं आहे, आमची भावना आहे आणि आम्ही सर्व काही सहन करू शकतात, पण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर आणि त्यांचा कोणताही जर भयाळ वक्तव्य केलं ते आम्ही सहन करणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. धन्यवाद. तर हे होते आपले गुड्डू पटेल यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे तर प्रशासनानं या रामगिरी महाराजावर जर कठोर कारवाई केली नाही, या महाराजाला अटक केली नाही तर समोर भविष्यामध्ये एक मोठा आंदोलनाचा इशारा पण गुड्डू पटेल यांनी दिलेला आहे. तर यांचं हेच म्हणणं आहे की या रामगिरी महाराजावर प्रशासनाने संविधानिकरित्या कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे आणि असे भविष्यामध्ये कोणीही हजरत मोहम्मद पैगंबर किंवा इस्लाम धर्मावर असे भयाळ वक्तव्य करू नये यांचा पण यांनी एक आपली बाजू मांडलेली आहे. तर आता पाहण्यायोग्य ठरणार आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या महाराजावर कारवाई करणार का आणि ज्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेले यांना न्याय मिळणार का हे आता पाहण्यायोग्य ठरणार आहे. मी नावेद सय्यद, दर्यापूर दर्शन न्यूज. प्रत्येक घडामोडीकरिता चॅनल डीडी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.